2025मध्ये पास झालेल्या बी.एड. अपीएड विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून वेब लिंक सुरू करण्यात आलेली आहे. या वेब लिंकमध्ये गुणपत्रिका कशी सादर करावी या संदर्भातला मित्रांनो हा व्हिडिओ. मित्रांनो, या वेब लिंकवर गुणपत्रिका सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. गुगल क्रोम ऑन केल्यानंतर मित्रांनो आपलं सर्च बॉक्स दिसेल. यामध्ये टेट रिझल्ट 2025 हे टाईप करायचं आहे आणि फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फर्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होतील. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 हा ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर राईट साईडला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 बी.एड. अपीएड उमेदवारासाठी गुणपत्र सादर करण्यासाठी वेब लिंक दिली आहे. या वेब लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन होतील. या विंडोमध्ये उमेदवाराची इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्यायची आहे. लास्ट नेममध्ये उमेदवाराचे लास्ट नेम येथे टाईप करून घ्यायचे आहे. फर्स्ट नेममध्ये उमेदवाराचे फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचे आहे. मिडल नेममध्ये उमेदवाराचे मिडल नेम टाईप करून घ्यायचे आहे. मोबाईल नंबरमध्ये उमेदवाराचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. एक्झाम टाईपमध्ये उमेदवार बी.एड. असेल तर बी.एड. डी.एड. असेल तर डी.एड. इथून चूज करून घ्यायची आहे. टेट एक्झाम रोल नंबरमध्ये इथे उमेदवाराचा रोल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर येथे उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बी.एड. डी.एड. रिझल्ट डेट चूज करून घ्यायची आहे. यामध्ये मित्रांनो डेट टाईप करत असताना पहिले इयर चूज करा. त्यानंतर मित्रांनो मंथ चूज करा. मंथ चूज केल्यानंतर जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट चूज करा. डेट चूज केल्यानंतर मित्रांनो डी.एड. बी.एड. रिझल्ट मार्कशीट इथून अपलोड करून घ्यायचे आहे. अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट होतील.